नमस्कार. मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राज अस्रोडकर. मी सध्या आलो आहे बदलापुरामध्ये आणि बदलापुरामधल्या वेगवेगळ्या राजकीय मंडळींना, सामाजिक कार्यकर्त्यांना, पत्रकारांना भेटण्याचा माझा मानस आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने थोडं बदलापूर समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न मीडिया भारतच्या माध्यमातून आपण करतो आहोत. मी आलो आहे सध्या संभाजी शिंदे यांच्या कार्यालयामध्ये आणि आल्या आल्या मला त्यांनी काही पुस्तकं भेट दिलेली आहेत किंवा मला दाखवलेली आहेत. त्यातलं एक महत्वाचं पुस्तक नगरपालिका अधिनियम 1965 त्याची मार्गदर्शक पुस्तिका आहे. नगरपालिका सभाशास्त्राचं एक पुस्तक माझ्या पुढ्यात आहे आणि महानगरपालिकेचं सुद्धा कायद्याचं पुस्तक मला ह्या कार्यालयामध्ये सापडलेलं. आता ही नगर परिषद आहे, पण संभाजी शिंदेना अशी शक्यता वाटते कदाचित की येणाऱ्या काळामध्ये ही महानगरपालिका होऊ शेवटची निवडणूक आहे, नगरपालिकेची शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे पुढचं सुद्धा लक्ष घ्या की महानगरपालिकेचा कायदा सुद्धा त्यांनी तयार ठेवलेला आहे आणि त्यांचा कार्य अहवाल याच्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. माझ्याकडे आहे. पण मला सगळ्यात पहिला प्रश्न, मी तुम्हाला दुसरे खरं म्हणजे प्रश्न विचारणार होतो राजकारणासंदर्भामध्ये, पण मला ह्याचं जरा जास्त कौतुक वाटतंय की अलीकडच्या राजकारणामध्ये असं कोणीतरी काहीतरी नगरपालिका अधिनियम पुस्तक बाळगून ते घेऊन त्याचे संदर्भ घेऊन काम करते असं फार अभावाने सध्या चित्र दिसतं. आमचं मीडिया भारत न्यूज जे आहे ते कायद्याने वागा लोक चळवळीचं लोकमाध्यम आहे आणि त्यामुळे नियम कायद्यांवर चालणाऱ्या मंडळींचं आम्हाला जरा विशेष कौतुक आहे. थँक्यू. तर त्यामुळे तुमचं अभिनंदन याबद्दल. मला एक सांगा की असं तुम्ही अधिनियम, नियम, कायदे हे सगळं पुस्तकं, समाजशास्त्र हे घेऊन तुम्ही राजकारण करताय. अशा प्रकारचं राजकारण चालतं आता अजून सुद्धा? माझी 100% खात्री आहे की आतापर्यंत अजूनपर्यंत सुद्धा हा देश कायद्यावर आणि संविधानावर चालतो आहे. यस, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं जे संविधान आहे आणि त्या संविधानाच्या अनुषंगाने जी सगळी कलम आहेत, मग त्याच्यामध्ये नगरपालिकेचा कारभार असेल, महानगरपालिका असेल, राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, यांचा जो कारभार आहे त्या कारभाराला एक चौकट दिलेली आहे आणि त्या चौकटीमध्ये अजूनही कारभार होतो. या चौकटीच्या बाहेर जात नाही. फक्त त्या कायद्याचा दुरुपयोग केला जातो आणि कायद्याचा जो दुरुपयोग केला जातो त्या दुरुपयोग केल्याच्या लोकांना शासन त्या ठिकाणी दिलं जात नाही. खऱ्या अर्थानं पब्लिक खूप जागरूक आहे, लोकप्रतिनिधी जागरूक आहेत, परंतु ते जे आवाज उठवतात ना, त्या आवाज उठवण्याच्या गोष्टीला त्याप्रमाणे शासनाकडनं रिस्पॉन्स मिळत नाही आणि त्याच्यामुळे ते थकतात आणि थकून त्यामुळे कायद्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत किंवा कायद्यामध्ये काही उणीव आहेत त्या उणीवांचा गैरफायदा घेऊन ह्या ज्या काही प्रवृत्ती आहेत या प्रवृत्ती या शहराला बदनाम करतात किंवा भ्रष्टाचार करतात. त्याच्यावर त्या ठिकाणी आपण हवी होत नाही आणि त्याच्यामुळे समाजामध्ये असं चित्र जात आहे की हा सगळा कारभार बेकायदेशीर चालतोय. 100% आजही देशामध्ये कायद्याचं राज्य आहे. सगळ्या नगरपालिकांचा कारभार असेल, ग्रामपंचायती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, यांचा कारभार हा कायद्याच्या स्वरूपात चालतो. तुम्ही पाहत असाल की आता मी ते पुस्तक लिहिलं, नगरपालिकेचा जर काम असेल तर नगरपालिकेचा अजेंडा काढला जातो. बरोबर. त्या अजेंडा काढल्यानंतर तो अजेंडा पब्लिश केला जातो. त्या अजेंड्याची कॉपी नगरसेवकांना दिली जाते आणि त्याच्यावर सभागृहामध्ये चर्चा होते. आता काय होतं, चर्चा होणं अपेक्षित असतं. हे आता हे सभाशास्त्राचं पुस्तक आहे. या सभाशास्त्रामध्ये अजेंडा कसा असावा याचा एक पॅटर्न ठरलेला आहे आणि त्या पॅटर्न मध्ये बाबा मागील सभेचे वृत्तीवर कायम करणे, दुसरं आहे प्रश्नोत्तरे आहेत, त्याच्यानंतर या नगरसेवकांनी विचारलेल्या ज्या प्रश्नांची उत्तर आहेत ते देणं त्यांना बंधनकारक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे स्थायी समितीचं इतुर्थ वाचन करून कायम करणे. ह्या धर्तीवर त्या ठिकाणी अजेंडा काढलाच जात नाही. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकांचा अभ्यास केला, या धर्तीवर अजेंडा काढलाच जात नाही. काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये हे विषय टाळले जातात. आता प्रश्नोत्तरे हा खूप महत्वाचा विषय आहे. आपण लोकसभेचं अधिवेशन पाहत असू, विधानसभेचं अधिवेशन पाहत असू, त्याच्यामध्ये जो प्रश्नोत्तराचा तास असतो हा अतिशय महत्वाचा किंवा तुमचं लक्षवेधी असतात हे अतिशय महत्वाचे असतात. तुम्ही जाब विचारू शकता. नगरपालिकेमध्ये सुद्धा हे जाब विचारण्याचा अधिकार आहे आणि नागरिक ज्यावेळेला नगरसेवकाला जाब विचारतात त्यावेळेला तो नगरसेवक सभागृहामध्ये जाब विचारतो. कुणाला विचारतो? तो प्रशासनाला विचारतो. तुम्ही जे म्हणालात ना की लोक आणि लोकप्रतिनिधी जागरूक आहेत. यस. तर मुख्याधिकारी, समजा नगर परिषदेच्या बाबतीमध्ये आपण घेऊया, मुख्याधिकारी जर तुमच्याकडे विषय पत्रिका सादर करत असतील सभेसाठी तर त्याचं सिलेक्शन विषयांचं आणि हे करण्याचं ते नगराध्यक्षांचं काम नाही. नगराध्यक्ष अजेंडा काढतात. म्युनिसिपल ऍक्ट नुसार नगराध्यक्ष अजेंडा काढतात. त्याच्यावर प्रशासकीय टिप्पणी असते. अजेंडा काढण्याचा अधिकार नगराध्यक्ष ही अशी पोस्ट आहे म्युनिसिपल ऍक्ट मध्ये, ही इज लाईक प्रेसिडेंट. म्हणजे महापौरला सुद्धा जेवढे अधिकार नाहीयेत किंवा एखाद्या राज्याच्या जे अधिकार आहेत ना ते नगरपालिका क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्या नगराध्यक्षाला वित्तीय अधिकार सुद्धा आहे. त्याला सगळे वित्तीय अधिकार सुद्धा त्या ठिकाणी आहेत. तो एक अजेंडा काढतो. अजेंडा काढल्यानंतर त्या अजेंड्याची टिप्पणी त्या ठिकाणी प्रशासनाला दिली जाते. त्याचं दिलं जातं की याच्यावर तुमचं काय मत आहे, की बजेटला प्रोव्हिजन आहे का आणि याच्याप्रमाणे हे जे काम आहे जागेवर याची काय वस्तुस्थिती आहे त्याची प्रशासकीय टिप्पणी होते. खरं तर अजेंडा काढला जातो ना तर त्याचा एक 50 विषय असतील तर त्या 50 विषयांच्या टिप्पणीला 50 पानं पाहिजेत.
प्रत्येक विषयाची, बरोबर आहे, परंतु तेवढी सविस्तर टिप्पणी त्या ठिकाणी दिली जात नाही. नगराध्यक्ष तेवढी सविस्तर टिप्पणी मागत नाहीत आणि मग ज्यावेळेला सभागृहामध्ये हा विषय येतो त्यावेळेला त्या विषयावर विस्तृत चर्चा होत नाही. मग आमचे नगरसेवक काय करतात, विषय क्रमांक 1 की डायरेक्ट विषय क्रमांक 100 मधल्या विषयाला. तेच तुम्हाला विचारायचं होतं की तुमचा रोख मला थोडा प्रशासनाकडे दिसला कायद्याच्या उल्लंघनाबद्दल, परंतु एखादी मीटिंगमध्ये 50, 60, 100 विषय घ्यायचे आणि त्या 10-15 मिनिटाच्या मीटिंगमध्ये विषय पोकारायचा, पास करायचा आणि पुढे जायचं, याला कोण जबाबदार आहे, लोकप्रतिनिधी की प्रशासन? नाही, याला 100% प्रशासन जबाबदार आहे, याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहे. कारण अजेंडा काढला जातो हा लोकप्रतिनिधींकडून काढला जातो, त्याच्यावर प्रशासनाची टिप्पणी घेतली जाते. आपण एक लोकशाहीचे 4 स्तंभ पाहतो बघा, की तुम्ही पत्रकार आहात, एक न्यायपालिका आहे, तुमचं एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे आणि समजा संसद आहे. तर याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये सुद्धा नगराध्यक्षाने अजेंडा काढल्यानंतर त्याच्यावर सविस्तर चर्चा घडवण्याचा अधिकार नगराध्यक्षांनाच आहे त्याच्यावर. आणि तुम्हाला सांगतो, म्युन्सिपल ऍक्ट मध्ये एक प्रोव्हिजन आहे, ते जाबही विचारू शकतात, प्रशासन जाबही विचारू शकतात. आणि म्युन्सिपल ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहे की मुख्याधिकाऱ्याला प्रश्न विचारल्याशिवाय त्यांनी सभागृहात बोलायचं नाही. म्हणजे जोपर्यंत नगराध्यक्ष त्याला आदेश देत नाही की सर तुम्ही याच्यावर तुमचं मत मांडा, तोपर्यंत त्यांनी बोलायचंच नाहीये. खरं तर या नगरपालिका ऍक्ट सिस्टीम मध्ये एक लॅक्युना असा आहे, नगरपालिकेची मीटिंग नगरपालिका ऍक्ट प्रमाणे चालतच नाही. खरं तर प्रश्न असा आहे की नगरपालिकेचे सभापती असतात बघा, नगरपालिकेत एक स्थायी समिती असते, त्या स्थायी समितीमध्ये पाणी पुरवठा समिती आहे, शिक्षण समिती आहे, महिला बाल कल्याण समिती आहे, या समितीचे सभापती असतात. ऍक्च्युअली दे आर आन्सरेबल. खरं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजेत की जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल तर पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं पाणी पुरवठा सभापतीकडून अपेक्षित आहे. आणि मग पाणी पुरवठा सभापतीने कुणाकडनं उत्तर घ्यायचं आहे, तिथला जो पाणी पुरवठा इंजिनियर आहे आणि मुख्याधिकारी आहे, ज्यांच्याकडनं त्या प्रश्नाचं उत्तर अजेंडा तयार झाल्यानंतर मीटिंगच्या अगोदर घ्यायचं आहे. आणि मी ज्यावेळेला सदस्य म्हणून एखाद्या प्रश्नावर उत्तर विचारतो त्यावेळेला पहिलं उत्तर पाणी पुरवठा सभापतीने द्यायचंय. त्याचं उत्तर मला जर समर्पक वाटलं नाही तर त्याच्यानंतर नगराध्यक्षाने उत्तर द्यायचंय. आणि नगराध्यक्षाला त्यात इंटरव्ह्यू करण्याचा अधिकार आहे त्यांच्या उत्तरामध्ये. आणि त्याचं उत्तर जोपर्यंत त्या सदस्याचं समाधान होत नाही तोपर्यंत नगराध्यक्ष त्यात इंटरव्ह्यू करू शकतो. तो नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्या कार्यवाहीबद्दल सांगू शकतो. त्या ठिकाणी जर कोण चुकलं असेल तर नगरपालिका सभागृहामध्ये कर्मचाऱ्याला सस्पेंड करण्याचा अधिकार सुद्धा नगराध्यक्षाला आहे. इतके त्याला नगराध्यक्षाला अधिकार दिले, पण आपल्याकडे ते अधिकार वापरले सगळे बॉडीला झाले काय. नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी हे 2 सिंडिकेट झालेत आणि ते सिंडिकेट एकत्र काम करतात. मग तो नगरपालिकेचा नगराध्यक्ष काय करतो, त्याच्या हातामध्ये सायनिंग अथॉरिटी आहे. बघा, पूर्वी चेकबुकवर सायनिंग अथॉरिटी नगराध्यक्षाला होती, शासनाने ती मध्ये काढली. मग त्याच्यावर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचं जे असोसिएशन आहे त्यांनी मोठा हंगामा केला की तुम्ही आमचे वित्तीय अधिकारच काढताय. शासनाला ते अपेक्षित नव्हतं. ज्याप्रमाणे कॉर्पोरेशन मध्ये काय महापौराला अधिकार नाही, तुमचा कॅफो असतो, कमिशनर अधिकार. मग त्यांनी काय केलं, त्याच्यावर व्हाउचरचे अधिकार घेतले. म्हणजे त्याच्याकडे काहीतरी आलं पाहिजे. तो काय करतो, मुख्याधिकाऱ्यांनी त्याचं सिंडिकेट तयार होतं. मग तो व्हाउचरवरचे अधिकार असल्यामुळे त्याच्यावर व्हाउचर्सवर सही झाल्याशिवाय बिल पुढे जात नाही. आणि मग त्याला माहितीये की मी मुख्याधिकाऱ्यांनी जर जुळून घेतलं नाही तर हा सगळा कारभार आहे, मला एक चालणार नाही. गेली 4-5 वर्ष प्रशासकीय राजवट होती, निवडणुका झालेल्या नाहीये, ते मोठा गॅप पडलेला आहे. जर समजा मुख्याधिकारी आणि माजी नगराध्यक्ष यांचं जर सिंडिकेट होऊ शकतं तर विद्यमान नगराध्यक्ष तर का नाही होऊ शकत? तुम्हाला काय या प्रशासकीय राजवटीबद्दल? नाही, प्रशासकीय राजवटी बाबतीत मध्ये तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा लॅक्युना आहे, म्युन्सिपल ऍक्टचा खून केला गेलाय या प्रशासकीय राजवटीमध्ये. ऍक्च्युअली तुम्हाला एक गणित सांगतो बघा, ज्यावेळेला सिटिंग बॉडी असते, नगराध्यक्ष असतात, त्यावेळेला नगराध्यक्ष अजेंडा करतो. अजेंडा काढल्यानंतर तो अजेंडा सदस्यांना वितरित केला जातो आणि वितरित केल्यानंतर सदस्य त्याच्यावर 7 दिवस अभ्यास करतात आणि त्याच्यानंतर सभागृहात मीटिंग होते. आता या प्रशासकीय राजवटीत बघा, ह्या नगराध्यक्षांना काय केलं, प्रशासकीय नगराध्यक्षांचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांना दिले. ह्या मुख्याधिकाऱ्यांनी काय केलं, स्वतःच्या अधिकारामध्ये विषय पत्रिका सुद्धा काढली नाही. म्हणजे तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचा अभ्यास केला. मी याच्यावर माननीय राज्यपालांकडे पण निवेदन दिलं, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की या मुख्याधिकाऱ्यांना डायरेक्ट थेट विषय मंजूर करण्याचा अधिकार दिला कुणी? कोरोनाचा काळ होता, तेवढ्या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला इमर्जन्सीच्या आपत्कालीन अधिकार होते ते तुम्ही दिले. कोरोना संपल्यानंतर सुद्धा, आता बदलापूर नगरपालिकेची मुदत संपून 5.5 वर्ष झाली, त्याच्यानंतर एखाद्या विषयावर अजेंडा काढल्याशिवाय आणि त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेतल्याशिवाय ह्या मुख्याधिकाऱ्यांनी विषय मंजूर करतातच कसे? जिल्हाधिकारी हा या नगरपालिकांचा बॉस असतो, बरोबर, प्रशासकीय बॉस आहे. त्याच्यामुळे मुख्याधिकारी खाली नियंत्रण आहे त्याचं. तर जर समजा या ठिकाणी या प्रशासकीय कालावधीमध्ये तुम्हाला जर काम करायचं होतं तर तुम्ही एखादी विषय पत्रिका तयार करायची होती, ती विषय पत्रिका जिल्हाधिकाऱ्यांना पाठवायची आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याच्या नंतर तुम्ही विषय पत्रिका घेऊन त्या विषयांना मंजुरी देऊन पुढे एक्झिक्युशन करायचंय. आता काय झालं, संभाजी शिंदेने एखादं पत्र दिलं की मुख्याधिकारी लगेच पाठवणार खाली, त्याच्यावर प्रशासकीय टिप्पणी घेणार आणि विषय मंजूर. व्हॉट इज दिस? हे काय आहे? हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही मग त्या नगरपालिकेच्या कारभारामध्ये जो अजेंडा आहे त्याच्यावर प्रशासकीय टिप्पणी आहे, त्याच्यावर नागरिकांच्या काही सूचना हरकती आहेत,
याच्यावर काहीच प्रक्रिया नाही झाली. या प्रशासकीय नगराध्यक्षांनी त्यांच्या अधिकाराचा 100% गैरवापर केला आणि त्याला जबाबदार आम्हीच आहोत. पण तुम्हाला असं वाटतं की आता निवडणुका होत आहेत, नवीन बॉडी येईल, नवीन लोक निवडून येतील, हा जो काळ होता प्रशासकीय, याच्याबद्दल निर्वाचित आता जे कोणी असतील लोक ते जाब विचारतील? 100% विचारू शकतात. जाबच नाही विचारू शकत, त्या संपूर्ण कार्यभाराची चौकशी पण लावू शकतात. राज्य शासनाने चौकशी लावू शकतात. मी तुम्हाला तुमच्या माहिती करता सांगतो, मी या बाबतीत कारण त्यांनी बॉडीचे अधिकार वापरलेले आहेत, तर बॉडी त्यांच्या चौकशीचे आदेश देऊ शकते 100%. कारण म्युनिसिपल फंडाचा झालेला गैरवापर आहे. नगरपालिकेच्या बॉडीला मागच्या प्रशासकीय कालावधीमध्ये झालेल्या सगळ्या पैशांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचा अधिकार आहे. तो या घटनेने आणि या ठिकाणी या पुस्तकाने दिलेला आहे, या कायद्याने दिलेला आहे. पण सिंडिकेट मधले लोक जर समजा उद्या निवडून आले परत, असं नाही आता आहे बघा, शेवटी सिंडिकेट मध्ये लोक निवडून आली आणि त्यांनी त्याची सत्सदविवेक बुद्धी गहाण ठेवली तर त्याला काहीच करू शकत नाही. ते शहरांचं काय होणार मग? त्या शहराची वाटच लागणार ना. मी एक श्वेतपत्रिका काढली होती साधारणपणे 1 एप्रिल 2020, म्हणजे 18 मेला आमचा कारभार त्या ठिकाणी संपला. त्या काळात करोना होता, त्यामुळे 1 एप्रिल 2020 ते आता साधारणपणे 31 मार्च 2025 हा जर कालावधी काढला 5 वर्षांचा, मी त्याची एक श्वेतपत्रिका काढली की या नगरपालिकेमध्ये किती पैसे आले, ते पैसे कुठे खर्च झाले. 1500 कोटी रुपये बदलापूर सारख्या नगरपालिकेला टोटल उत्पन्न मिळालं 5 वर्षामध्ये. 1500 कोटी रुपये बदलापूर नगरपालिकेला. 15. मी त्याच्यावर एक मोठी श्वेतपत्रिका आता 26 जानेवारीला वर्ग आहे ना, आय थिंक वर्ग आहे की अवर्ग नगरपालिका. ही कॉर्पोरेशनच आहे आता खरी, पण अवर्ग नगरपालिका, कारण सेन्सस झालेलं नाही त्याच्यामुळे त्याला फक्त नगरपालिकेचा दर्जा आहे. तर मी ते पुस्तक काढल्यानंतर त्याच्यामध्ये मी राज्य शासनाच्या अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली, जिल्हाधिकारी तक्रार केली की या सगळ्या कारभाराची चौकशी होणे गरजेचं आहे. या कालावधीमध्ये कोरोनाच्या काळात झालेला भ्रष्टाचार असेल किंवा सिव्हिल वर्कमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, याची चौकशी करावी. ती चौकशी मी साधारणपणे 22च्या आसपास तक्रार केली होती. 2023ला राज्याचे जे महासंचालक आहेत अँटी करप्शनचे, त्यांनी ठाणा एसपीला पत्र दिलं अँटी करप्शनच्या. ठाणा अँटी करप्शनच्या एसपीने मला बोलून घेतलं आणि बोलून घेऊन त्यांनी माझ्याकडनं सगळं मी त्यांना फायली दिल्या त्याच्यानंतर. पण ते आता राज्य शासनाकडे मंजुरीसाठी त्यांनी पाठवलं की आम्ही राज्य शासनाची मंजुरी घेतोय. मी माहितीच्या अधिकारात त्यांना आता 1-2 महिन्यापूर्वी पत्र पाठवलं की मला सद्यस्थिती काय आहे ते सांगा. तर ते म्हणे की आम्ही राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवलंय. म्हणजे काय झालं, प्रशासकीय राजवटीमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे याच्यावर कुणी उहापोह केलं नाही. याच्यामध्ये मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातले अधिकारी, मंत्रालयातले अधिकारी, दे आर ऑल सिंडिकेट्स, हे सगळे सहभागी होते. काही प्रमाणात त्याच्यावर मध्यंतरी आमदार किसन कथोरणी सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या बाबतीमध्ये आवाज उठवला. आता मुख्यमंत्र्यांनी पण शिवणयंत्राचा विषय त्यांनी काढला होता, त्याच्या चौकशी चालू आहे. त्याचे पेमेंट अजून त्याचं पेमेंट केलं गेलं नाही. तुमच्या जे डिस्ट्रीब्युशन झालं त्याला जे लॅक्युना होतं, त्या लॅक्युनामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट अजून केलेलं नाहीये. तो अजून पेंडिंग. मुळामध्ये ते डीबीटी होतं, त्यामुळे तो पेमेंटचा मुद्दाच येत नाही. खूप सारा वेगळा त्याच्यात सर डीबीटी हा विषय नव्हता. त्याच्यामध्ये असा प्रकार होता की ज्या वस्तू वाटायच्या होत्या त्या वस्तूचे सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स होतं. म्हणजे तुम्ही कॅन्डिडेट सिलेक्शन करायचं होतं, त्या कॅन्डिडेटने त्या दुकानात जायचं होतं. बरोबर. आणि त्या दुकानात जाऊन त्या दुकानदाराकडनी त्याच्याकडनं जे वस्तू घेतली आहे त्या वस्तूचं पेमेंट त्याच्याकडनं घ्यायचं होतं. बरोबर. म्हणजे त्याला वस्तू अदा केल्यानंतर घ्यायचं होतं. ते पैसे या लोकांच्या खात्यात जाणार होते आणि या लोकांच्या खात्यात तिकडे जाणार होते. ते सगळं पॅनल ठरलेलं होतं. बरोबर आहे. पण ते झालं नाही, ते थांबलं. आमदार साहेबांनी त्याच्यावर एन्क्वायरी कमिटी लावली. सध्या अशा बऱ्याचशा एन्क्वायरी होऊ शकतात आणि आताच्या बॉडीला तो 100% अधिकार आहे. पण आताची बॉडी जर परत त्याच विचारांची आली किंवा जर या आताच्या लोकांनी ठरवलं, मी तुम्हाला 100% सांगतो, मी आताची निवडणूक लढवतोय. मी नगरपालिकेच्या सभागृहात ज्या दिवशी जाईल ना, त्या दिवशी मी नगरपालिकेच्या सभागृहाला पहिल्यांदा नतमस्तक होईल. कारण 10.5 वर्षानंतर या ठिकाणी या सभागृहात 5.5 वर्षानंतर सभागृह भरतंय. त्याच्यामुळे आणि हा आहे ना 1974ची घटना दुरुस्ती 1992 साली राजीव गांधी याचा खून गेलेला आहे शासनाने आणि कोर्टाने याला सर्वोच्च न्यायालय पण जबाबदारी, अतिशय जबाबदारीने विधान करतो मी, याला सर्वोच्च न्यायालय पण जबाबदार आहे. मध्य प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, या राज्यांमध्ये आहे त्या स्टेजला निवडणुका झाल्या. ओबीसी रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये जैसे ते परिस्थिती असताना निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात या लोकशाहीचा खून केला गेला. 74वी घटना दुरुस्तीचं इलेक्शन कमिशनने आता 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून मध्ये एक कॉन्फरन्स ठेवली होती. जय सारिया जे होते ते खूप ऍक्टिव्ह पर्सन होते, स्टेट इलेक्शन कमिशनर. त्यांनी एक कॉन्फरन्स ठेवली होती. त्या कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की 6 महिन्यापेक्षा जास्त प्रशासकीय राजवट आपण लावू शकत. कोरोनाचा काल किती दिवस होता आता? कोरोनाचा काळ हार्डली पहिले 3-4 महिने लाट होते, नंतर 3-4 महिने लाट होती. त्याच्यानंतर प्रशासकीय राजवटीचा संबंध काय? निवडणुका घेण्यासाठी कोर्ट सुद्धा तुम्हाला जर तारखांवर तारीख देतं, तर हा लोकशाहीचा खून आहे, हा घटनेचा खून आहे, हा संविधानाचा खून आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुदत संपण्याच्या पूर्वी निवडणुका झाल्या पाहिजेत, ही संविधानिक तरतूद आहे. आणि आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही एखादी नगरपालिका जर बरखास्त केली तर पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये
त्या झाल्या पाहिजे. हे भयंकर आहे. म्हणजे आता जे काही त्यांनी ते इमर्जन्सी, कोरोनाची इमर्जन्सी कारण दाखवून पुढे बोलण्यातून मला असं दिसतंय की तुम्ही एकदम आता सज्ज, मी अतिशय सज्ज आहे, शस्त्र घेऊन आहे. माझ्याकडे प्रचंड पुरावे आहेत. मी तुम्हाला प्रचंड पुरावे आहेत. मी या गावातल्या नागरिकांचा एक लोकप्रतिनिधी आहे. आम्ही 1-1 रुपया टॅक्सचा भरतोय. बदलापूर नगरपालिकेचं टॅक्सचं उत्पन्न 100 कोटीच्या आसपास आहे. इट्स नॉट अ जोक. महाराष्ट्रात काही 100 करोड रुपये, 100 करोड रुपीज पीपल्स आर पेईंग. आणि लोक आणि या शहरातले 95% पेक्षा जास्त रिकव्हरी आहे. 95% रिकव्हरी. 58 कोटी रुपये नगरपालिकेला फक्त थकबाकी होती. ती काही एमआयडीसीच्या कंपन्यांची थकबाकी आहे. पण या शहरातला जो सामान्य नागरिक आहे, मध्यमवर्गीय, त्याला बिचारायला 2000 रुपये टॅक्स, 3000 रुपये टॅक्सच्या बाबतीमध्ये एक वेगळं सेशन करेल मी मध्ये. त्याच्यावर खूप हे केलं की यांनी कशा पद्धतीने वाढीव टॅक्स दिला, त्याच्यावर पण मी आल्यानंतर आता सगळं परिस्थिती घेणार आहे. पण या शहरातला नागरिक, या मध्यमवर्गीय गरीब आहे ना, टॅक्स भरतो ना, त्याच्या पैशांची कशी वाट लावतात नाही ते, त्याचं मी त्या ठिकाणी वापर करणार आहे. मी प्रयत्न करणार आहे. मी प्रामाणिकपणे, मी 2005 ते 2010 जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक झालो होतो त्यावेळेला सुद्धा मी या गोष्टींवर निश्चित बोट ठेवत होतो. मी विकासाचा पण पाठीराख आहे की मी फक्त तक्रारी करायच्या म्हणून गोष्ट करत नाही. मी माझा वॉर्ड पहा, तुम्ही मी केलेली कामं पहा. मी निश्चितपणे विकासाचा आणि शहराच्या पॉलिसीवर बोलणारा माणूस. अजेंडा खूप बोलका दिसतोय. मी स्वतः प्रचंड, यस, हा माझा कार्य अहवाल आहे सर. मी केलेली कामं ती आहेत त्याच्यामध्ये. यस. आणि मी त्याच्यामुळे मी या शहराच्या पॉलिसीज असतील, मग त्या, ही स्वतः एक बांधकाम व्यावसायिक आहे. या शहरामध्ये मी आतापर्यंत 50 बिल्डिंग बांधलेल्या आहेत. मी 1000 लोकांना सदनिका दिलेल्या आहेत लीगल. आणि मी बिल्डर असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. यूडीसीपीआरचा अतिशय चांगला अभ्यास केलेला माणूस आहे. आम्ही यूडीसीपीआर वर सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे. मला एक सांगा की तुम्ही जे सांगता, तुम्ही स्वतः बिल्डर आहात. तुला बदलापूरला खूप मोठ्या प्रमाणावरती सध्या गृहसंकुलं उभी राहिलेली आहेत. ही गृहसंकुलं उभी राहत असताना त्याला जे नागरी सुविधा लागतात, त्याला पाणी लागतं, त्याला स्वच्छता लागते, तशा प्रकारची संरचना नगर परिषदेच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून बदलापूरात उभी राहिली आहे का? म्हणजे फक्त शहरच वाढतंय? नाही, निश्चितपणे अतिशय चांगला प्रश्न आहे तुमचा. मी तुम्हाला एक गणित सांगतो. मी या शहरामध्ये 30 वर्षापासून राहतो. या शहराची लोकसंख्या जेव्हा 50,000 होती ना, तेव्हा मी या शहरामध्ये राहायला आलेलो होतो. आज या शहराची लोकसंख्या 5 लाख आहे. म्हणजे पहिल्यांदा 50,000ची लोकसंख्या 1 लाख झाली, अवर्ग नगरपालिका झाली. 1 लाखाची 2011 साली 1,74,000 झाली. म्हणजे अपग्रेडेशन ऑफ म्युन्सिपालिटी झालं. आज या शहराची लोकसंख्या 5 लाखाच्या आसपास आहे. 2011 ते आज 2025 14 वर्ष सेन्सस न झाल्यामुळे आज आम्ही महानगरपालिकेला मुकलेलो आहोत. नाही तर आमची 2021चा सेन्सस झाली. बदलापूरची स्वतंत्र गरज नाही, काही गरज नाही. कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये ही प्रोव्हिजन आहे. 3 लाख वस्तीचं शहर झाल्यानंतर त्याला तुम्हाला महानगरपालिका करता येते. दुसरा याच्या कोणती गोष्ट सांगतो, महानगरपालिका झाली की या ठिकाणी कमिशनर येतात. कमिशनर झाले की त्याला स्वतःचे राईट्स असतात. आता आमचं नियंत्रण कोण करतं? जिल्हाधिकारी आणि कोकण कमिशनर यांच्यावर आमच्याकडे नियंत्रण. नंतर डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल ऍडमिनिस्ट्रेशन यांच्याकडे आमचं नियंत्रण आहे. आमच्याकडे फक्त कमिशनर आणि म्युन्सिपालिटी कॉर्पोरेशन झालं तर कमिशनर, आणि कमिशनरच्या नंतर डायरेक्ट अर्बन डेव्हलपमेंट सेक्रेटरी आणि अर्बन मिनिस्टर आणि सीएम, हे टप्पे आहेत. आता सध्या आमच्याकडे या शहराला 5 लाख वस्तीला आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्याची क्षमता या नगरपालिकेतच नाहीये. आमच्या नगरपालिकेचा टोटल स्टाफ 200 आहे. 200 परमनंट स्टाफ ओनली. आमच्या नगरपालिकेमध्ये 50 आयटीआयची मुलं काम करतात. घनकचरा व्यवस्थापनाचं काम कसं? आणि घनकचरा व्यवस्थापनामध्ये प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट आहे. पण आमचं ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळणारे 200 लोक आहेत. आम्हाला आता 800 लोकांची गरज आहे. सफाई कामगार हा विषय बाजूला ठेवा. सफाई कामगार सोडून आस्थापनाचं तुम्ही प्रशासनाची आस्थापना जी आहे ना, मी जवळजवळ 25%. आणि आमचा आस्थापना खर्च महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकांमध्ये कमी आहे. अंबरनाथचा आस्थापना खर्च 65% आहे. आमच्या नगरपालिकेचा आस्थापना खर्च फक्त 28% आहे. आणि साधारणपणे 50% आस्थापना खर्चापर्यंत अलाउड आहे. म्हणजे आम्ही 25% आस्थापनामध्ये अख्खं शहर चालवतोय. त्याच्यामुळे आमचे नागरिक तक्रारी केल्यानंतर त्या लवकर सॉल्व्ह होत नाहीत. कारण काय सांगितलं जातं? स्टाफ नाही. ती जर आमची 2021ला सेन्सस झाली असती आणि आमची कॉर्पोरेशन झाली असती तर आज आमच्याकडे कमिशनर असते. त्याच्या अनुषंगानं इथली भरती प्रक्रिया करण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त झाला असता. तो राज्य शासनाकडे गेला नसता. इथे एक कॅफो आला असता. आणि सगळे जे हा कारभार आहे हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट प्रमाणे. का नाही वाटत की मग समजा जर या टप्प्यावरती बदलापूर शहर येऊन पोहोचलेलं आहे तर त्याचं रिसर अपग्रेडेशन होऊन महापालिकेत नंतर त्याच्या निवडणुका व्हायला हव्या होत्या? नाही सर, मला वाटतंय का? परत एकदा तोच प्रश्न येतो की 74व्या घटनादुरुस्तीप्रमाणे तुम्हाला एक ठराविक कालावधीपेक्षा जास्त निवडणुका लांबवता येत नाही. तो आता कालावधी उलटला. परंतु आता शासन सुद्धा या निवडणुका का थांबू शकत नाही? कारण सेन्सस कधी चालू होणार आहे? फेब्रुवारी 26ला चालू होणार आहे. सेन्ससच्या अंतिम आकडेवारी कधी येणार आहे? डिसेंबर 27ला येणार आहे. एवढे 2 वर्ष तर शहराचा कारभार प्रशासन चालू शकत नाही ना. त्याच्यामुळे ही केलेली ऍडजस्टमेंट आहे. नगरपालिकेच्या निवडणुका ही केलेली ऍडजस्टमेंट आहे. या नगरपालिकेच्या निवडणुका आता होतील 31 डिसेंबर 2027ला, ज्यावेळेला या शहराची लोकसंख्या 5 लाखाच्या आसपास काउंट होईल. त्यावेळेला ऑटोमॅटिक या शहराची कॉर्पोरेशन तयार करण्यासाठीचे टप्पे चालू होतील. आणि त्याला प्रक्रिया फक्त काय आहे की आत्ताची बॉडी आहे त्या बॉडीच्या बाबतीमध्ये ठराव पण घ्यायची गरज नाही. राज्य शासनाला वाटलं
त्यांच्याकडे सेन्ससची आकडेवारी प्राप्त झाली की राज्य शासन एक नोटिफिकेशन काढेल, कॅबिनेटकडे विषय जाईल, कॅबिनेट त्याला मंजुरी देईल आणि त्याचं नोटिफिकेशन काढून ही बॉडी बरखास्त होईल. त्याच्यानंतर सजेशन ऑब्जेक्शन्स होतील, सूचना हरकती होतील आणि त्याच्यानंतर प्रक्रियेवर कॉर्पोरेशन स्थापन होईल आणि कॉर्पोरेशन स्थापन झाल्याच्या नंतर लगेचच 1 महिन्यामध्ये पुन्हा एकदा निवडणूक. बदललेलं वाढलेलं जे बदलापूर आहे त्याचा परिणाम तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये निवडणूक लढताय, तुमची आता ही 4थी निवडणूक आहे, फक्त मध्ये एकदा तुमचं पराभूत झालं होतं. तर ह्या बदललेलं जे शहर आहे तर त्याचा काही परिणाम दुष्परिणाम तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जिथे निवडणूक लढताय झाला आहे का काही? त्याचा या निवडणुकीवर काय परिणाम होईल? निश्चितपणे आम्हाला आवश्यक तेवढ्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केलेला आहे, परंतु कॉर्पोरेशन नसल्यामुळे आम्हाला काही राईट्स नव्हते इथे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. नगरपालिकेला शास्ती आहे, नगरपालिका करावर शास्ती लागली आणि ती शास्ती रद्द करण्याचा अधिकार नगरपालिकेला नाहीये, तो राज्य शासनाला अधिकार आहे. जसं तुमच्या उल्हासनगर कॉर्पोरेशनमध्ये शास्ती रद्द करण्याचा अधिकार कमिशनरला आहे, त्यांनी शास्ती कमी केली, पनवेलला कमी केली. आम्ही राज्य शासनाकडे हा प्रस्ताव पाठवला, आम्ही त्याचा खूप फॉलोअप घेतला की आमच्याकडे एवढी शास्ती आहे, लोकांना काहीतरी सवलत द्या तुम्ही. राज्य शासनाने कॅबिनेटमध्ये हा विषय घेतला आणि महाराष्ट्र स्तरावर 19 मे 2025 असा निर्णय झाला की 50% शास्ती कलेक्टर माफ करू शकतात आणि त्याच्यावरची 100% शास्ती राज्य शासन माफ करू शकतात. आम्ही तो प्रस्ताव कलेक्टरकडे पाठवला. 19 मे 2025 ला GR निघाला, अजूनपर्यंत कलेक्टरकडनं मंजुरी आलेली नाहीये. महिने गेले, 6 महिने. लोकांची 19 मे 2025 पर्यंतची शास्ती 50% माफ होणार आहे, त्याच्यानंतर त्या शास्तीवर जी शास्ती लागली आहे ती माफ होणार नाही. म्हणजे ते अधिकार आम्हाला नाहीयेत. त्याचा परिणाम माझ्या शहरातल्या नागरिकांना गेल्या काही दिवसांमध्ये 19 मे 2025 पासून आतापर्यंत जवळजवळ शास्तीची रक्कम 4 कोटींनी वाढली. 58 कोटी रुपये शास्ती आहे. म्हणजे आम्हाला 29 कोटी डायरेक्ट कलेक्टर माफ करू शकत होते. 58 कोटी शास्ती आहे आता आमच्या लोकांकडे. त्याच्यातले 29 कोटी रुपये कलेक्टर माफ करू शकत होते, 58 कोटी शासन माफ करू शकत होते. चिपळूण नगरपालिकेने प्रस्ताव पाठवला, चिपळूण नगरपालिकेचा लगेच प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यांची 50% माफी झाली. पण आमच्याकडे इथे सॉफ्टवेअर लॅक्युना असल्यामुळे आणि शासनाच्या 2 कंपन्यांमध्ये वाद असल्यामुळे ते डेटाच देत नव्हते. शास्तीचा डेटा लागतो किंवा संभाजी शिंदेच्यावर किती शास्ती आहे, राज असुरकरांवर किती शास्ती आहे, त्याचा डेटा कलेक्टरकडे सबमिट होत नव्हता. आमचे मुख्य अधिकारी थकले डेटा मागून मागून. त्यांनी सांगितलं की आमचं बिलच शासनाने दिलेलं नाहीये, डीएमईने आमचं बिल दिलेलं नाही, तेव्हा आम्ही तुम्हाला डेटा देणारच नाही. मग त्या वादामध्ये आता डेटा मिळाला 15 दिवसापूर्वी, तेव्हा कलेक्टरकडे पाठवला, नेमकी आचारसंहिता लागली आणि ते प्रस्ताव थांबला. मला छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मला परिणाम दुष्परिणाम जे आहेत ना ते सामाजिक आणि राजकीय परिस्थितीने पण विचारायचे होते की नवीन इमारती बनतात, नवीन लोक राहायला येतात, पूर्वीचा मतदार बदलतो, बाहेरून लोक राहायला येतात, असं काही तुमच्या क्षेत्रामध्ये इथे काही झालंय का? मोठ्या प्रमाणात झालंय. बदलापूर शहर हे अफोर्डेबल हाऊसिंग वालं शहर आहे. मुंबई परिसरामध्ये सगळ्यात स्वस्त घरं जर कुठे ते बदलापूर शहरामध्ये. हा, ते आता ठाण्यानंतरचं पसंतीचं शहर आणि या ठिकाणी बदलापूरचं क्लायमेट चांगलं आहे. बदलापूरमध्ये कॉस्मोपॉलिटन आहे, टाउन प्लॅनिंग प्रॉपर आहे, स्लम नाहीये, म्हणजे तुमच्या उल्हासनगरला जोडलं जातंय. हा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि पाणी जवळ आहे, त्यामुळे पाण्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे 20-25% पार्टमध्ये पाण्याचा लॅक्युना आहे, पण तरी सुद्धा वी आर गेटिंग सफिशियंट. वाईट परिस्थिती नाहीये, एकदम वाईट परिस्थिती नाहीये. त्याच्यामुळे लोक राहायला येतात आणि लोक राहायला काय येतात तर त्यांना 25 लाखामध्ये 1 BHK चा फ्लॅट मिळतो, जो तुमच्या अंबरनाथला घ्यायला गेला तर 40 लाख 30. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुद्धा बदलापूरचं चांगलं आहे आणि एक वेगळा वर्ग या ठिकाणी राहायला येतोय, पण आम्ही त्याला सुविधा देऊ शकत नाही. तुमचं जो स्वतःचं क्षेत्र आहे, आता तुम्ही जिथे आता निवडणूक लढवणार आहात, तर तुम्ही मागे निवडणुका लढवल्या होतात, आता तुम्ही परत लढवताय चौथ्यांदा, तर तुमच्या क्षेत्रात काय असे बदल झालेत का याच्यामुळे? निश्चितपणे सर, माझं क्षेत्र तर स्टेशन परिसर आहे. बरं. आणि माझं स्टेशन हे नगरपालिका म्युन्सिपल ऑफिस माझं क्षेत्र आहे. माझे लोक सगळ्यात जास्त सफरर आहेत. आता माझ्या सेटिंग वॉर्डामध्ये माझा वॉर्ड सेटिंग वॉर्ड जो आहे तो स्टेशनचा सेकंड पार्ट होता. आता माझा जो पॅनल झालाय तो स्टेशनच्या परिसरात झालाय आणि माझ्या लोकांना सगळ्यात मोठी जर समस्या कोणती असेल तर ती स्टेशनची ट्रॅफिक आहे. आमच्याकडे सॅटिस नाहीये आणि आम्ही MMRDA सॅटिसचा पाठपुरावा करून 5 वर्ष झाली, पण ते सॅटिस होत नाही. त्यामुळे त्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना प्रचंड वाहतुकीची समस्या आहे, रिक्षावाल्यांचा त्रास, सगळ्या गोष्टी खूप प्रचंड त्रास आहे आणि ते प्रचंड वैतागलेत त्याच्यावर. त्यांना कारण काय होतं बघा, बदलापूरमध्ये पूर्वी 1 लाख लोक राहिले होते, आता 5 लाख लोक राहिले. जाताना तर एक वन वे जाऊ शकतो. प्रवासी वाढले, तेवढ्या रिक्षा वाढल्या. बदलापूर शहरामध्ये रिक्षांची संख्या गेल्या 10 वर्ष 10 पट वाढलेली आहे. मग त्या स्टेशन परिसरामध्ये चालणं मुश्किल झालंय. त्या स्टेशन परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना तो त्रास झाला. आता कॉर्पोरेशन झाली असती तर आम्ही क्लस्टर करू शकलो असतो. आम्ही क्लस्टर करू शकत नाही. आमच्याकडे क्लस्टर बदलापूरला आत्ता क्लस्टर चालू झालं. ह्या सगळ्या या कॉर्पोरेशन न झाल्यामुळे हे सगळे तोटे आम्हाला त्या ठिकाणी सहन करावे लागतात. निवडणूक अजेंडा जो असणार आहे त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे तुम्ही 100%. माझा सगळ्यात प्रायोरिटी असेल माझी स्टेशन परिसरातली वाहतूक समस्या सोडवणं. आणि काय झालं माहिती का, मुख्याधिकाऱ्यांना आहे ना एक ठराविक लिमिटेशन्स आहेत. आता स्टेशन परिसरातले फेरीवाले, स्टेशन परिसरातली वाहतूक, याच्यावर कमिशनर जे असतात ना, दे कॅन टेक अप्रोप्रिएट ऍक्शन. पण काहीच ऍक्शन क्षेत्रांमध्ये पण असं काही दिसत नाही की नाही दिसत.
बघायला गेलं तुम्ही म्हणताय, तुम्ही आता नगर परिषद आहात, आम्ही महानगरपालिका क्षेत्रात राहतो, तर तो जो आयुक्त आल्यानंतर जो काही फरक दिसायला पाहिजे तसा फारसा काही फरक आता नगर परिषदा आणि महानगरपालिका क्षेत्रात दिसत नाही. कारोबार दोन्हीकडे नाही सर, सारखाच. त्याच्यामध्ये मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांनी 2014 ते 19 मध्ये एक निर्णय घेतला होता की MMR रिजन मधले जे कॉर्पोरेशन आहेत ना, तिथं IAS ऑफिसर आणायचं कंपल्सरी. तुमच्या उल्हासनगर महानगरपालिकेत त्यामध्ये गदारोळ झाल्यानंतर ते थांबलं. पण आता आमची डिमांड काय असेल की आमची लोकसंख्या जर 5 लाख आहे तर या ठिकाणी IAS ऑफिसर आलं पाहिजे. आता कल्याण डोंबिवलीला IAS ऑफिसर आलेत, तिथला कारभार कशा पद्धतीने चालतो. आता आमची ड वर्ग महानगरपालिका होईल, भविष्यात झाली तर ड वर्ग होईल. MMRDA रिजन मधल्या महानगरपालिकांना कमिशनर जर IAS आला तर निश्चितपणे त्याचा आणि लोकप्रतिनिधींचा चांगला हे राहतो. आणि IAS कडे एक व्हिजन असतं आपण आणि आत्ताचे जे मुख्य अधिकारी आहेत ना, तेच अपग्रेड होऊन काय होतात, महानगरपालिकेचे कमिशनर होत आहेत. हा सगळ्यात मोठा प्रमोट होऊन म्हणजे विलासराव देशमुख साहेबांना आहे ना, खरं त्यावेळेला मला वाईट वाटतं की मी त्यांचा खूप आदर करतो, पण त्यांनी जो निर्णय घेतला त्यावेळेचा की ह्या अवर्ग नगरपालिकांचे मुख्य अधिकारी आहेत ना, त्यांना ड वर्ग महानगरपालिकांचे कमिशनरचं अपग्रेडेशन केलं. तुमच्याकडे IAS ऑफिसर नव्हते का? त्यांनी कदाचित अनुभवाचा सुद्धा विचार केला असेल, पण ते फसलेला निर्णय. नाही सर, हा जो व्यक्ती 1 लाख लोकसंख्येच्या शहराचं नियोजन करू शकतो ना, तो 3 लाख वस्तीच्या शहराचं नियोजन करू शकत नाही. आणि त्याला सपोर्टेड सिस्टीम काय होती त्यावेळेला, हे अवर्ग नगरपालिकांचे मुख्य अधिकारी आहेत ना, हे त्या महानगरपालिकांचे ऍडिशनल कमिशनर होते ना, म्हणजे ते तिथं सिस्टीम मध्ये होते, पण कमिशनर कोण होता? IAS होता. मग त्या कमिशनर IAS असल्यामुळे तिथला कारभार आता आपले गोयल आहेत, अभिनव गोयल आहेत, कल्याण डोंबिवली मार्ग एक वेगळ्या धर्तीवर काम करणारी व्यक्ती आहे त्या ठिकाणी. तर असे लोक जर आले तर निश्चित कारभार सुधारण्यास मदत होईल. आणि आमची पुढची मागणी अशी आहे की कॉर्पोरेशन झाल्याच्या नंतर MMR रिजन मधल्या प्रत्येक कॉर्पोरेशनचा कमिशनर आहे तो शुड बी IAS. मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही राज्यामध्ये शिवसेनेसोबत सत्तेमध्ये आहात, केंद्रामध्ये आहात, राज्यामध्ये आहात, तुम्ही बदलापूरमध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये लढताय, तर वरती तुम्ही एकत्र असताना आणि अनेक मोठ्या मोठ्या प्रकल्पांचं आणि कामांचं श्रेय हे एकत्रपणे घेतलेलं आहे, ह्याच्या पुढे अजून प्रचारामध्ये पण घ्याल. बरोबर. तर ही तुमची लढाई, सोबत वरती आहात, कामांचं श्रेय तुम्ही घेतलेलं आहे, एकमेकाच्या विरोधात तुम्ही कसे लढणार आहात या ठिकाणी. आणि बदलापूर मधलं जे काही राजकीय सगळं सामाजिक राजकीय जी काही परिस्थिती आहे, तर इथे एक जे आव्हान तुमच्या समोर आहे ते तुमच्या सत्ताधारी मित्र पक्षाचंच आहे, ते तुम्ही कसं पेलणार आहात? सर, मी ठाणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचा महामंत्री आहे. एक पदावर, पक्षाच्या जबाबदार पदावर मी काम करतो. खरं तर या ठिकाणी सेना भाजपची युती आहे, युती होती. आमचे 20 नगरसेवक, त्यांचे 24 नगरसेवक होते. आम्ही गेली 5 वर्ष कारभार संयुक्तपणे चालवला. आम्ही त्यावेळेला पण निवडणुका अपोजिट लढल्या होत्या, पण आम्ही नंतर एकत्र येऊन आम्ही कारभार एकत्र केला. भारतीय जनता पक्षाची शिवसेनेवर युती करण्याची प्रामाणिक इच्छा होती. बरं. आणि आम्ही त्यांना प्रस्ताव पण काही दिले होते. ठीक आहे, नगराध्यक्ष पद ह्या पदावर नेहमी थेट नगराध्यक्ष असल्यामुळे त्याच्यावर थोडासा वाद होता, पण आम्ही चर्चेसाठी सकारात्मक निश्चित होतो. पण शिवसेनेचं असं मत आहे की आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव अशा स्टेजला घेऊन गेलो की त्यांनी त्यांचे सगळे उमेदवार जाहीर केले होते. असं होत नाही आता नगर परिषदेत म्हणजे असं होत नाही सर, असं व्हायला नाही पाहिजे. आम्ही त्यांच्याकडे प्रामाणिकपणे सकारात्मक प्रस्ताव दिला होता आणि आम्ही या शहराच्या कल्याणासाठी या ठिकाणी आम्ही युती, जर आम्ही मुंबईमध्ये एकत्र आहोत, आम्ही दिल्लीमध्ये एकत्र आहोत, तर आम्ही या शहरामध्ये एकत्र आलो तर ट्रिपल इंजिन युती झाली असती समजा असं धरा, तर आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे जे स्थानिक नेते आहेत वामन म्हात्रे यांचा तर अजिबात एकमेकाशी पटत नाही, ही युती कशी चालली असते? नाही सर, तुम्हाला एक गणित सांगतो बघा, अनेक वेळा राजकीय मतभेद असतात. राजकीय मतभेद असले म्हणून आता महाराष्ट्र सरकारमध्ये समजा देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचं सगळ्याच मुद्द्यावर पटतं का सर? आता काल परवा तुम्ही पाहिलं असेल की शिंदे साहेब थोडेसे नाराज झाले आणि पण अजित पवार लगेच कोणाला भेटायला गेले? शिंदे साहेब आपल्या सीएम साहेबांना भेटायला गेले, सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे. राजकारणामध्ये 100% सहमती आपल्या कुटुंबात नाही होत, तर राजकारणात 100% सहमती होणं अपेक्षित नाहीये. मग किसन कथोरे साहेब गेली 25 वर्ष या ठिकाणी आमदार आहेत, ज्ञानेश्वर म्हात्रे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, वामन म्हात्रे या शहरातलं एक नेतृत्व आहे, शिवसेनेचं एक नेतृत्व आहे. मग ह्या नेतृत्वाने एकत्र बसून कथोरे साहेबांनी युतीचा प्रस्ताव दिलेला होता. आताही ते भाषणात त्यांच्या बोलत होते. मग त्याच्यासाठी तुमचे वैयक्तिक मतभेद ते बाजूला ठेवतात ना, युतीसाठी प्रवृत्त करत होते या सगळ्या गोष्टींचा. परंतु शिवसेनेने काय केलं, एवढी स्टेज पुढे नेली की ते म्हणतात की आम्ही आता आमचे उमेदवार घोषित केलेत, मग आता त्या उमेदवारांना रिव्हर्स घेणं आम्हाला पॉसिबल नाहीये. बरं, म्हणजे हे काय वाक्य नाही होऊ शकत. आता मुंबईला बघा की जागा वाटप करताना थोडंसं 19-20 इकडे तिकडे होतं, पण विधानसभेला युती झाली ना, परत एकदा लोकसभेला पण युती झाली ना, त्याप्रमाणे बिहारमध्ये पण बघा बरोबर त्या दोन्ही पक्षांची युती झाली. खरं तर मी एक स्थानिक कार्यकर्ता म्हणून माझी प्रामाणिक इच्छा असते, ठीक आहे, पक्षाची एक भूमिका असते की स्थानिक लेवलला युती नाही केली तर संघटना वाढते. काय होतं, काही वॉर्डचे शिवसेनेला सोडले जातील
त्या वॉर्डामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन राहत नाही. त्यामुळे वरच्या लोकांचा विचार असतो की ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही लढा, प्रत्येकाची ताकद दिसेल. पण ज्या वेळेला मुंबईला सत्ता आहे, दिल्लीला सत्ता आहे, त्यावेळेला ह्या लोकांनी एकत्र येणं काळाची गरज असते शहराच्या विकासाची. आता काय होणार आहे बघा, आता शिवसेना भाजप समोरासमोर आहे, इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काही थोडं वर्चस्व आहे, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युती आहे, आता समोरासमोर आल्यानंतर काय होणार आहे, याच्यामध्ये आरोप होणार, प्रत्यारोप होणार. तरी आम्हाला देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की आपली भाषा सोडायची नाही. बरं. आणि आम्ही ती सोडणार नाही. आम्ही विकासावर बोलणार, आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही. कुणी काय केलं, आम्ही काय करणार आहोत, त्यांची लाईन केवढी आहे ती नाही, आमची लाईन आम्ही मोठी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळे या ठिकाणी आता निवडणुका धावताना मग वाद होतील, विवाद होतील. आम्ही सांगितले आम्हाला खेळीमेच्या वातावरणात निवडणूक लढवायच्या. तो मतदान द्यायचा अधिकार त्या नागरिकांचा आहे, ते कुणाला निवडून देतील त्यांनी ठरवायचं आहे. संभाजी शिंदे खूप असं एकदम प्रवाही ह्या मुलाखतीमध्ये बोलले, आणि प्रवाही बोलत असताना त्यांनी नुसती बडबड नाही केली, तर त्यांनी ते मुद्देसूद बोलले. जे पुस्तकं त्यांनी आपल्या समोर जी आहेत, त्या पुस्तकांची त्यांची जी बांधिलकी आहे त्या पुस्तकांशी असलेली, ती त्यांच्या बोलण्यातून दिसली, तळमळ त्यांच्या बोलण्यातून दिसली. एक शहर जे विकसित होत असतं तर त्याचा प्रवास कसा असायला पाहिजे, प्रशासन कसं असायला पाहिजे, आणि त्याच्याबरोबर लोकप्रतिनिधींनी कसं वागलं पाहिजे, त्यांचे अधिकार नेमके काय आहेत, या सगळ्यावरती अत्यंत माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण अशी मुलाखत संभाजी शिंदे यांनी दिली. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची जेव्हा जबाबदारीची गोष्ट येते, तेव्हा सगळ्यात मोठी जबाबदारीची गोष्ट निवडणुकीमध्ये येते, ती सर्वसामान्य नागरिकांची, जे मतदार आहेत, आणि त्यांनी निवडायचं आहे की लोकप्रतिनिधी आपले कोण असले पाहिजेत, आपल्या शहराचा प्रवास कसा झाला पाहिजे. संभाजी शिंदे यांची सगळ्यात मोठी दूरदृष्टी जी आहे, जे त्याचं कौतुक केलं पाहिजे, की ते निवडणूक नगर परिषदेची लढवत आहेत, परंतु भविष्यात या शहराची महानगरपालिका होऊ शकते आणि ती होण्याच्या टप्प्यावर आहे. तर त्या महानगरपालिकेचा कारभार कसा असेल, तर त्याच्या सुद्धा तयारीमध्ये संभाजी शिंदे आहेत. एक वेगळ्या प्रकारचा बिल्डर, आणि आपलं जे बांधकाम क्षेत्रातलं जे कौशल्य आहे, जो अभ्यास आहे, जे ज्ञान आहे, आणि शिवाय हे प्रशासकीय ज्ञान आहे, त्यांनी वेगवेगळे अभ्यास दौरे केलेले आहेत, प्रशिक्षण शिबिरं केलेली आहेत. या सगळ्याचा वापर राजकारणामध्ये करण्याचा, या सगळ्याचा वापर लोकांची कामं करताना, लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना करण्याचा त्यांचा मानस आहे. बाकी सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या निवडणुकीला गेलेल्या मतदारांच्या हातामध्ये असतात.